आमची आजी एकतर आपल्या आजीकडे फोन पण नाही आहे. का जो आला आहे त्याला सांगितलं 50 वेळा मी इकडे बसलेलो असतो तर हा बघत नाही. हा साहेब काय वेगळंच आहे भाई. गोटी परत वर आली. आणि यो बघा आपला मित्र डिस्काउंट किलो कसं झालंय कसं आलंय मग बाबू एक ब्लॉग काढ ना काय नाही करत बनवणार काय. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू व्लॉग. तर गाईज आता वाजलेत सकाळचे 5 आणि मी चाललो आहे नाही ग्राउंडला नाही चाललो, मी चाललो आहे आजीला घ्यायला कल्याण स्टेशनवर, कारण की आपली आजी येणार आहे आज. तर मग तिला घ्यायला चाललेलो. आणि आता सकाळचं कसं ट्रेन लोकल रिक्षा वगैरे भेटत नाहीत, त्यामुळं मी चाललो आहे ॲक्च्युली तर तिला घ्यायला. जाऊयात मस्तपैकी. आणि काल भाई मला तर असं झालं ना रात्री, मला सुधच नव्हती की काय करू काय नाही, एवढी भयंकरवाली झोप लागलेली. आणि गरम तर असलं होत होतं ना, बाप रे बाप, म्हणजे मला वेगळंच काल काहीतरी होत होतं. पहिल्यांदा मी एवढं लांब गेलो होतो गाडी घेऊन, माझ्या बोचाची वाट लावली होती अख्खी, एवढी दुखत होता ना माझा बोचा. मग आता जाऊया आजीला घ्यायला, डोंबिवली स्टेशनवर गाडी लावणार आहे. फायनली कल्याण स्टेशनला आलो आहे. आता इथनं आजीची ट्रेन S4मध्ये आजीचा डब्बा आहे. भाई सकाळ सकाळी मला हकललं आहे, सगळं झोपलेत घरात आरामात. आणि आज दादाचा बड्डे, 20 तारीख आहे आज. आज दादाचा बड्डे आपल्या. रात्री 12 वाजता त्याचा केक वगैरे कट केला, पण मी झोपलेलो, मला माहितीच नव्हतं मी एवढा गाढ झोपलेलो. तर आता जाऊया आजीला घेऊया आणि घरी निघूया. चला आली, पण नेहमी 5ला येते, यावेळी 7वर आली. धावपळ झाली निस्ती मारणाची. आता S4 आजी कुठे आपली आजी एकतर आपल्या आजीकडे फोन पण नाही आहे. भेटली गायज आजी भेटली. तर गायज आता वाजलेत 12 आणि अक्षरशः मी एवढं म्हणजे सकाळी घरी आलो आणि बाहेर थांबलेलो जरा, आणि मला ना अचानक वॉमिटिंग सारखं व्हायला लागलं. मग घरात आलो आणि वॉमिटिंग झालीच शेवटी. वॉमिटिंग वगैरे झाली, मग माझ्या अंगात जीवच नाही राहिला. मग जाऊन झोपून गेलो तर डायरेक्ट आत्ता उठलो, नाश्ता नाही काय नाही. काल दुपारी काल मी 4 वाजता जेवलेलो राईस तेवढंच, त्याच्यानंतर मी काहीच खाल्लं नाही ना, घरी आल्यावर ना खाल्लं ना आत्ता सकाळी खाल्लं. आता फ्रेश होतो, थोडंसं नाश्ता वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. गणपती बाप्पा तर गाईज रोजचं काम काजूला आणायचं, ह्याला आणायचं, नाही तर जीवावर येतं माहिती आहे. एकतर उन्हाची सुटतात होतं, मग आता ऊन बघा कसलं बाहेर एक चटके वाजवतात, तर त्यात मला कसं तरी वाटतं, एकदम असं झोप येते मध्येच, काय तर वेगळंच होतंय त्यात. चला आता जाऊ, काय करणार, काजूला घेऊयात घरी येऊयात. चला गाईज किती वेळ झाला थांबलोय, पण हा हे काही येतच नाही. कोणत्या मजल्यावर काय माहिती. काजू आलाय, त्याला सांगितलंय 50 वेळा मी इकडे बसलेलो असतो तर हा बघत नाही आणि आतमध्ये उभा राहतो लाईनीत. आमच्या वेजची एक्झाम चालू आहेत. कोणती एक्झाम होती आज? मॅथ्स. हा हा हा, येतं का? कसा गेला पेपर? काय काय आलं? तू काय काय लिहिलं? आणि नापास झालं तर पास होणार का नापास? आणि नाही झालं तर? उद्या कोणता पेपर आहे? उद्या EVS. किती दिवस आहे एक्झाम? परवा संपणार आहे. ओके. आमच्या पिलूची पेपर संपले, आता काजूचे राहिले. फायनली घरी आलो. काकाची बॉडी बघा. काका फ्लेक्स करा, असं करा, असं बॉडी. तर काय आता जेवण करूयात, अंड्याची पोळी चपाती. आणि आता TV पण नव्हतो, TV बंद झाली. चालू यस, कुठंतरी मारामारी चालू आहे भाई. हे बघा, हे गोटी सोडा
आपल्या मित्रांनी चालू केलंय, फारुख नाव आहे त्याचं. तर काल दादाला भेटलेला, तर दादाला त्यांनी दिले 2-3 सॅम्पल्स. तर अरे भाई निघतं भाई साहेब, हे काय वेगळंच आहे भाई. भाई गोटी परत वर आली. खाली पण सांडलं यार. मस्त आहे. पोछा मारावा लागला आता. इथंच चला. काय आता आम्ही आलेलो केक घ्यायला दादाला. आणि यो बघा आपला मित्र डिस्काउंट मध्ये केक देतोय. ते काय आहे भाई? ते गरम करून खायचं का? नको रे, म्हणून तुला कुठे नेत नाही मी. तर काय हे बघा आज आमच्या घरी चिकन 65 चिकन फ्राय आहे. आणि तेलाची पिशवी काढून ठेवलं आणि इकडे चिकन आहे. ह्याच्यात भाकऱ्या आहेत. ना. मग फिश अच्छा, ह्यात मच्छी आहे. ह्याच्यात भाकरी आहे. हे बघा. आणि हे झेर कापून ठेवलं इकडे या लोकांनी. तर गाईज आमच्या घरी आज चिकन क्रिस्पी बनलेली आहे. सगळे खातात. तर गाईज फायनली चिकन क्रिस्पी. पिलू कसं झालंय? कसं आलंय? तर गाईज हॉटेलचा सारखी चव आज आमच्या घरी बनवली आहे. मग कशी चव आहे? चांगली नाही आई, मजा नाही आली बोलतो. हॉटेलात कंजूसपणाने 2 पीस खावे लागतात. अरे म्हणून तुम्हाला तिथं मजा येईल. ह्याचे मॅडमचे व्हिडिओ असतात ना बहिणीने ठेवलेले, सगळे मुलं छान. आणि यो एकटा काहीतरी असं काहीतरी बोट करेल, हसल. ऐक ना, त्याला विचार नाही. हे तू बंडून आला, हॅपी बर्थडे बोल ना. तू ब्लॉग कसे हे करायचे? ब्लॉग भारी काढतो तो. ब्लॉग बघितला का बाबू? एक ब्लॉग काढ घे. काढ ना. काय नाही करत बंडून काय. फटाके फोडले परवा, पायासाठी फोडले ते. तर काय आता आपण आलो नॅचरल्स मध्ये आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम खायला आले तुम्ही. चॉकलेट आईस्क्रीम, मँगो. सार तुझं काय? मँगो. लवकर बोल. हा आता बोल. आता काय बोलला ते बोल. सूरज काकाचं काय? नाही. आम्ही आता घरी जात असो. रुको जरा, सबर करो. रुको जरा, सबर करो. तो संपल
सगळ्यांसोबत काय पण बनवतात बघा ना, तिळगुळची आईस्क्रीम बनवली या लोकांनी. हे काय तुझा विमान उडत पण नाही. अरे का सरळ बसवला? अरे यार उलटा बस ना बाबू. अरे बसणार आहे. टाकणार आहे का? हे नाही टाकणार. आपल्या गाडीला लॉरेन विष्णू यू टोपी घाल लॉरेन फायनली घरी आलेलो आहे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.